नमस्कार सर्वांना. शिवमहापुराणात सांगितलेले महादेवाचे अत्यंत फायदेशीर असे सर्व समस्यांवर तोडगे मी तुम्हाला आज सांगणार आहे. अतिशय फायदेशीर आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या जर काही कमेंट असेल तर किंवा शंका असेल त्या तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकतात. तर त्याच्यातला सगळ्यात पहिला तोडगा म्हणजे रुईचं जे फूल असतं गुलाबी, ते खूप कठीण परिस्थिती जर तुमच्यावर आली असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जर फसला असाल, तुम्हाला त्याची खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे असं तुम्हाला जर वाटत असेल आणि जर तुमचा जर डावा डोळा जर फडफडत असेल, काहीतरी गडबड होणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर आपल्याला व्हायचे आहे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्याच्यातून मार्ग हा निघत असतो. त्यानंतरचा तोडगा म्हणजे ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. त्यानंतर म्हणजे कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकूनसुद्धा घालायचा नाही. ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, म्हणजे त्याच्या अंगातून कधीही, त्याच्या जीवनातून कधीही दारिद्र्यता जात नाही. त्यानंतरचा तोडगा म्हणजे भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्तीही होत असते. त्यानंतरचा तोडगा म्हणजे भगवान शंकराला विड्याचं पान जर तुम्ही वाहिलं तर तुम्हाला भोग संपत्ती प्राप्त होत असते. त्यानंतर एक बेलपत्राचे जर झाड तुम्ही लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. त्या बेलपत्र्याच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन तुम्हाला घडत असते. त्यानंतरचा तोडगा म्हणजे ज्या व्यक्तीला थायरॉईड असेल त्या व्यक्तीने 5/12 भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी यांच्यापाशी मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ त्याने 12शीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने तुम्हाला थायरॉईडमध्ये नक्कीच फरक दिसायला सुरुवात होईल. त्यानंतरचा तोडगा म्हणजे जर तुम्हाला शत्रूंनी खूप त्रास दिला असेल, तुम्हाला जर त्यांच्यावर मात करायची असेल तर क्षमीपत्राला गंगाजलाने धुवून घ्यायचे आहे आणि ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. त्यानंतर तेथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असं म्हणतात की ह्या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या खाली झुकतो. त्यानंतरचा तोडगा म्हणजे कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाचा दिव्यात तुम्ही जी वात ठेवणार आहात ती उभी असावी आणि तेलाच्या दिव्यात जी वात ठेवणार आहे तर ती लांब वात आपली असावी. तर हा उपाय तुम्हाला प्रत्येक प्रदोषला करायचा आहे. असं केल्याने घरामध्ये शांतता कायम राहते. त्यानंतर म्हणजे ज्यांची तब्येत खराब असेल त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करायचा आहे. यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. त्यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथांची प्रार्थना करावी. असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. त्यानंतरचा तोडगा म्हणजे अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असं केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम राहते. त्यानंतरचा तोडगा म्हणजे जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाच्या जेथून खाली पाणी पडतं, ज्याला तो निमुळता भाग असतो शिवपिंडीचा, तेथे भगवान भोलेनाथांचे चरण असतात. त्या ठिकाणी समोर जाऊन जिथे पाणी पडत असेल तेथे आपल्याला तळहात ठेवायचा आहे थोडा वेळ आणि भगवान भोले बाबांचा जो पंचाक्षरी मंत्र आहेत श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून
आपल्या मनातील इच्छा भोले नाथांना सांगायची आहे. लवकरात लवकर आपली इच्छा ही पूर्ण होत असते. त्यानंतर जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप तो परेशान असेल, तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोरं अर्पण करावे. ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यात समाप्त नक्कीच होईल. त्यानंतरचा उपाय म्हणजे शिवमहापुराणात धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असं केल्याने पैशांसंबंधित ज्या काही समस्या असेल त्या सगळ्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. त्यानंतरचा तोडगा म्हणजे पाण्यात जर काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा जर अभिषेक केला तर सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व समस्या किंवा संकटे दूर होतात. यामुळे अशुभ फळ कमी होऊन तुम्हाला शुभता प्राप्त होते. सर्व प्रकारचे सुख तुम्हाला प्राप्त होत असते. त्यानंतर म्हणजे पितरांकडून आशीर्वाद घ्यावा. पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होत असते. शिवपुराणामध्ये लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन किंवा धान्याची कमतरता भासत नाही. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात. त्यानंतर शिवपुराणानुसार पाण्यात देसी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रोगही बरे होतात आणि जे रुईचं फूल असतं ते अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होत असते. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने अभिषेक करावा. हे सर्व तोडगे शिवपुराणात सांगितलेले आहे. मी माझ्या मनाने काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे तुम्ही हे उपाय किंवा हे तोडगे जे आहेत नक्कीच करून बघा. नक्कीच त्याचा फरक तुम्हाला जाणवेल. आणि बघा, आपण देवाची कुठलीही सेवा केली तर कधीही ती वाया जात नाही. त्याचा आपल्याला फायदा हा होतच असतो. आज जरी झाला नाही तरी पण त्याचा फायदा हा उद्या परवा कधीतरी आपल्याला होणारच आहे. त्याचे विपरीत परिणाम असे कोणतेही नसतात. त्यामुळे कोणतीही श्रद्धा किंवा कोणताही तोडगा उपाय सेवा करताना भक्तिभावाने करा. नक्कीच त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. आपला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओम नमः शिवाय. धन्यवाद.